शक्तीपीठ महामार्ग नको तर कर्जमाफीचा मार्ग मोकळा करा, असा सवाल थेट शेतकरी सरकारला करत आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ महामार्ग याच्याबद्दल आपल्याला जी माहिती सांगितली होती अधिवेशनामध्ये, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला याची जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतातील सर्वात लांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 802 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे उद्दिष्ट आहे वर्धा जिल्ह्यातील पावनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी यांना जोडतो आहे। आता याच्यामध्ये बघा, ह्या दोन ठिकाणी तो जोडला जातोय, पण त्याच्यानंतर या एक्सप्रेस वे मुळे काय फायदा होणार आहे तर नागपूर आणि गोवा दरम्यानचा जो प्रवास आहे 18 ते 20 तासांचा, तो 18 ते 20 तास कमी होऊन 8 ते 10 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे। म्हणजे इथे सुद्धा अपेक्षा आहे, जशी कर्जमाफी होईल 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 हीची सगळ्यांना अपेक्षा होती, त्याच पद्धतीने इथे अपेक्षा आहे 8 ते 10 तासांपर्यंत होण्याची। बरं, तो भाग वेगळा राहिला, त्याच्यात आपल्याला पडायचं नाहीये। पण शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी खर्च किती लागणार आहे ते आपण आता थोडक्यात बघूया। तर शक्तीपीठ महामार्गाला लागणारा एकूण खर्च आहे 86,000 कोटी रुपये। विचार करा, भारतातील सर्वात लांब हा महामार्ग बनणार आहे आणि याचा खर्च जो आहे तो आपल्याला समोर बघायला मिळतो, तो 86,000 कोटी रुपये एवढा खर्च आहे। मला एक प्रश्न पडतोय की शेतकऱ्यांची कर्जमाफी आहेच तरी किती, 40 कोटी 45 कोटी काहीतरी असेल समथिंग, पण तेवढे सुद्धा आपण करू शकत नाहीये। काय होणार आहे, एवढा जर लोड आपल्याला महाराष्ट्र सरकारवर आलेला आहे, आपण म्हणतो की एवढा आर्थिक टंचाई लोड खूप वाढलेला आहे, त्यामुळे आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत नाही। पण आपण जर एकीकडे बघायला गेलं तर शक्तीपीठ महामार्गाचा जो खर्च आहे तो 86,000 कोटी रुपये आहे। त्याला बांधण्यासाठी लागणारा कालावधी 2 वर्ष 3 वर्ष लागू शकतो। आता ताजमहल मुमताजने नाही पाहिला, ती गेल्यानंतर तो ताजमहल बांधण्यात आला, पण तो काही उपयोगी पडला का नाही। त्याच पद्धतीने आपले जे महाराष्ट्रातले जे शेतकरी बांधव आहेत, त्या शेतकरी बांधवांच्या समोरच तुम्ही जर कर्जमाफी केली तर त्यांचं घर जे आहे ते आनंदाने भरेल आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण राहील। याच्यापेक्षा मोठं ताजमहल कुठलंच राहणार नाही त्यांच्यासाठी। तरी मला तरी वाटतं की शक्तीपीठ महामार्गाला जो लागणारा खर्च आहे 86,000 कोटी रुपये, त्यातले अर्धे पैसे जर आपण शेतकरी कर्जमाफीला दिले तर नक्कीच शेतकऱ्याचं घर आनंदाने वावरेल। कारण की आपण बघायला गेलं तर डायरेक्ट आपण थेट शेतकरी बांधवांच्या घरी जर जाऊन बघितलं, त्याची खरी परिस्थिती बघितली तर आपल्याला खूप बिकट परिस्थिती तिथे बघायला मिळेल। त्याच्यानंतर त्याचा पाण्याचा प्रश्न, त्याचा लाईटीचा प्रश्न, अशा खूप सारे प्रश्न त्याच्या मनामध्ये घर करतात। त्याच्यानंतर कुटुंब आहे, सगळ्याच गोष्टी आहे, शिक्षण आहे, लग्न आहेत, या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्जमाफी होणे। कर्जमाफी जर झाली तर त्यांचे सगळे प्रश्न सुटतील। आणि आता आपण थोडक्यात अजून एक गोष्ट पुढे बघूया की या शक्तीपीठाचे जे प्रमुख आकर्षण जिल्हे कोणते आहेत, म्हणजे ज्यांचे कोणाचे जमीन वगैरे त्याच्यात जाणार असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो। थोडासा दिलासाही तुम्हाला भेटेल की खरं बघतात की वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 11 जिल्ह्यातून जाणार हा किती पदरी मार्ग असायला पाहिजे तर हा 6 पदरी मार्ग आहे। म्हणजे कसं आहे, फक्त तुम्हाला मी माहिती देतोय थोडक्यामध्ये की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। शेतकरी हुशार झाला पाहिजे, खरं तर मागे नाही राहिला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की याचा फायदा जो काय आहे तो महत्त्वाचा की पुरवठा साखळी मजबूत होईल। पुरवठा साखळी म्हणजे की एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पुरवठा केला जाईल वेगवेगळ्या गोष्टींचा। त्याच्यानंतर ज्यावेळेस तो पुरवठा केला जाईल त्यावेळेस रोजगार निर्माण होईल आणि रोजगाराच्या निर्मितीतून सगळ्यांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल, बेरोजगारांना रोजगार मिळेल। त्याच्यानंतर बघायला गेलं की तर म्हणजे खूप मोठ्या संधी उपलब्ध होईल रोजगारांसाठी। आता जर आपण बघायला गेलं, विचार केला समृद्धी महामार्गाचा तर 55,000 कोटी रुपये खर्च आला होता, तो 55,000 कोटी। त्याच्यानंतर आपण बघितलं समृद्धी महामार्ग बांधल्यानंतर
भरपूरशा गोष्टी सोप्या झाल्या, त्याच्यानंतर भरपूरसे लोकांशी त्याच्यामध्ये जीव गेले, ॲक्सिडेंट झालेत, तो भाग वेगळा राहिला. पण आता सध्याचं जी परिस्थिती, सध्याची जी कंडिशन आहे ती अशी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी जर लवकरात लवकर केली तर महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त आत्महत्या थांबतील. आणि मला सांगा की जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो शेतकरी, तो मार्ग बघण्यासाठी सगळे शेतकरी असले तर पाहिजे जागेवर. कर्जमाफीच्या ताणामध्ये ताणतणाव घेऊन, तणावग्रस्त होऊन रोज आपण आत्महत्या बघतोय, रोज त्यांना नोटिसा जात आहेत बँकेतून. ॲटलिस्ट आपली कर्जमाफी जर होऊ शकत नसेल महाराष्ट्र सरकारकडून, तर आपलं काम आहे की बँकांना नोटिसा देणे की तुम्ही शेतकऱ्यांना परेशान करू नका. कुठे ना कुठेतरी दिलासा देण्याचं काम आपलं असायला पाहिजे. कारण की आपण जर 86,000 कोटी रुपये खर्च करत असाल, त्या ठिकाणी एवढे मोठा शक्तीपीठ महामार्ग जर बनवत असाल, तर नक्कीच शेतकऱ्यांचाही याच्यात विचार करायला पाहिजे. कारण की रस्ते बनवून त्याचा वापर 3 वर्षांनी होईल, पण या 3 वर्षांमध्ये किती आत्महत्या वाढतील याचा आपण विचार करायला हवा. आणि त्या रोडापेक्षा, त्या महामार्गापेक्षा महत्वाचं आहे ते शेतकऱ्याचं जीवन. कारण की त्याच्या जीवनमानावर, त्याच्या आधारावर आपण सगळेजण जो अन्नधान्य तो पिकवतो ते आपण खातो रोजच्या रोज. जर शेतकरीच नसेल तर या जगाचं कसं होईल? शेतकरी जगाचा पोशिंदे आहे हे ऐकून ऐकून आता कान माझे वाजायला लागलेत. पण त्यांच्याबद्दल कोणी विचार करायला तयार नाहीये. त्यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातला, भारतातला शेतकरी चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल. खरं तर माझं म्हणणं एकच आहे, मी असं म्हणत नाही की शक्तीपीठ महामार्ग बनवू नका. शक्तीपीठ महामार्ग हमखास बनवा, 1 नाही 3 बनवा, पण त्याच्यामध्ये थोडासा हिस्सा जो पैशांचा आहे तो शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करता येईल याकडे आपण लक्ष दिलं तर नक्कीच शक्तीपीठ महामार्गापेक्षा तुम्ही लोकांच्या मनातला जो महामार्ग आहे तो तुम्ही उत्तम प्रकारे बनवू शकले असं मी समजेल. मीच नाही, हा संपूर्ण महाराष्ट्र समजेल. कारण की ती शक्तीपीठ महामार्ग बनवल्यानंतर आपण 50-100 वर्षानंतर असो नसो, मी असेल, मंत्री लोक असतील, शेतकरी लोक असतील, 50 ते 100 वर्षानंतर आपण नसू या जगामध्ये, पण नवीन पिढी त्यावर कार्यरत राहील, सगळ्या गोष्टी होईल, त्या रोडचा वापर करेल, त्या महामार्गाचा वापर करेल. पण सध्याच्या स्थितीमध्ये जे आत्ताचे जे शेतकरी बांधव आहेत, आत्ताचे जे मंत्री लोक आहेत, 5 वर्षांनी आपण निवडून येणार की नाही याची सुद्धा गॅरंटी नसते. त्याच्यामुळं आता आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत, जे आपण समजू शकतो की ज्या आपल्या हातामध्ये असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर आपण कर्जमाफी करू शकतो. केंद्रातून मान्यता घेऊन किंवा आपापल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तर एवढाच माझा मुद्दा होता की शक्तीपीठ महामार्ग नको हवे तर कर्जमाफीचा मार्ग मोकळा करा, असं थेट शेतकरी सरकारला सवाल करतायत. याच्यावर जेवढं बोललं तेवढं कमी आहे. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर नक्कीच तुम्ही जगातला, देशातला नाही तर जगातला सर्वात मोठा महामार्ग बनवला असं मी समजेल. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.